नमस्ते मंडळी, या जेवायला झणझणीत चिकन रस्सा कसा बनला बघा. हे मी आता बनवणार आहे. या जेवायला मंडळी. कसे आहात? देवाकडे प्रार्थना आहे की सगळे बरे असाल. आई वडिलांची नक्कीच काळजी घ्या मंडळी. बाय बाय, टेक केअर. तर मी आता जेवण करत आहे. नक्कीच कमेंटमध्ये सांगा कशी रेसिपी बनलेली आहे चिकन झणझणीत चिकन रस्सा. तर मी आता बनवायला चालू करणार आहे. नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला जर आवडला असेल तर. तर चला स्टार्ट करूया आपण. आता तेलामध्ये खडे मसाले सगळे छान परतून घ्यायचे आहेत. कांदा आणि हे सगळं परतून घ्यायचं 2 मिनटं. मंडळी, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता मी मीठ घालणार आहे, म्हणजे लवकर कांदा भाजावं म्हणून मीठ घालायचं आहे. मीठ घालल्याने वेळ लागत नाही, पटकन लाल शिजतो. हे बघा, कलर चेंज होत आहे कांद्याचं, बघू शकता मंडळी. आता बघा पूर्ण लाल झालेला आहे. हे हिंग टाकत आहे मी फोडणीमध्ये. हळद, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर आहे हा 2 चमच घातलेत मी. 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. मी गॅस बंद केलेला आहे मंडळी, कारण फोडणीत जळू नये म्हणून. हे सुका खोबरं भाजून घेत आहे. चिकन बनवण्यासाठी मी मसाला तयार करत आहे. सुका खोबरा, हिरवी मिरची, आलं लसूण, कोथिंबीर, टमॅटो आणि कांदा आहे. यामध्ये सगळं हे मिक्स करून वाटून घ्यायचं आहे. हे बघा मी वाटून घेतलेलं आहे. आता फोडणीमध्ये टाकत आहे. याला 2 मिनटं छान परतून घ्यायचं या मसाल्याला. तुम्ही बघा असं ह्या पद्धतीने नक्कीच बनवून बघा मंडळी. सगळ्यांची पद्धत वेगळी वेगळी असते, माझी पण वेगळीच आहे. तर हे वाटलेलं पाणी आहे मसाला. कोथिंबीर टाकत आहे. फिरून घ्यायचं परत 2 मिनटं. आणि आता मी लिंबू टाकणार आहे. हे बघा, अर्धा लिंबू टाकला, जास्त नाही टाकला. आणि कोथिंबीरचे ते म्हणजे खालचे दांडके राहिलेत ना, ते टाकले, म्हणजे छान चव येते भाजीमध्ये म्हणून. आता याला 2 मिनटं परतून झाकून 10 मिनटं तेल सुटूस तर शिजू द्यायचं. हे बघा कसं तेल सुटलेलं आहे बघा मंडळी, बघू शकता. असं तेल सुटल्यानंतर छान आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे. पण मी याला मॅरिनेट केलं आहे हळद मीठ टाकूनच, जास्त काय मसाला लावून मॅरिनेट केलेलं नाही. आता मी या फोडणीमध्ये हा चिकन घालणार आहे आणि 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. परतून घेतल्यानंतर मी पाणी यात अजिबात घालणार नाही आहे. असंच गॅस मीडियम करायचं आणि झाकून 10 मिनटं शिजून द्यायचं. आणि 10 मिनटानंतर परत झाकण उघडून बघायचं आणि परत थोडंसं हे करायचं. बघा 10 मिनटं झालेत, बघू शकता कसं तेल विल सुटलं आहे. झणझणीत एकदम रस्सा आहे. तर मंडळी बघू शकता कसं बनलेलं आहे. थोडंसं खाली चिटकतं ना, म्हणून थोडंसं चमच्याने ते फिरून घ्यायचं खाली चिटकू नये म्हणून. तुम्हाला मंडळी व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि हो, आईवडिलांची नक्कीच काळजी घ्या प्लीज मंडळी. मी परत कोथिंबीर टाकत आहे, छान चव येते चिकन रस्सा खाताना. तर हे बघा कसं बनलं आहे मंडळी. बघू शकता मंडळी.
या मंडळी जेवायला नक्कीच. कसा वाटला व्हिडिओ? पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मनापासून. माझ्या यूट्यूब फॅमिलीला मी खरंच, मला एवढं सपोर्ट करता म्हणून धन्यवाद देत आहे. तर मंडळी, मला खरंच सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टाची खूप गरज आहे मला. आणि माझे व्हिडिओ काय वाईट नसतात. शॉर्ट व्हिडिओ आणि हे रेसिपीचे व्हिडिओ पण तुम्ही बघा. माझ्या व्हिडिओमध्ये काहीच वाईट नसतं, चांगले व्हिडिओ असतात. चांगल्या व्हिडिओंना सपोर्ट करा मंडळी. बघा, तर मी आता जेवण्यासाठी वाढून घेत आहे आणि मी पण जेवणार आहे, माझा मुलगा पण जेवणार आहे, त्याच्यासाठी पण वाढून घेत आहे मी. तर नक्कीच आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, सारखं मी बोलत आहे की आई वडिलांची काळजी घ्या, कारण देव आहे. आपल्याला देव दिसत नाही मंडळी, देव आपल्या आई वडिलांमध्येच आहे. आई वडिलांची नक्कीच काळजी घ्या. त्यांनी आपल्याला खूप कष्टाने लहानाचं मोठं केलेलं असतं. म्हणून प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, आई वडिलांना खूप आनंद द्या, त्यांना टाईम द्या, त्यांना प्रेम द्या. मेल्यानंतर आपण कावळ्याला खाऊ घालतो तसं नका करू. जिवंत आहेत ना आई वडील, तोपर्यंत त्यांची खूप सेवा करा. धन्यवाद. हे बघा, माझा मुलगा जेवत आहे, त्याचे रिॲक्शन बघा. छान बनलो असं बोलते बघा. तर मंडळी बघा, बाय बाय. तब्येतीची काळजी घ्या. कृपया करून माझे व्हिडिओ बघा, शेअर करा. आणि माझ्या मराठी शब्दात काही चुका झाल्या असतील तर मी नक्की सुधारायचा प्रयत्न करेन मंडळी. आणि करतच आहे मी. हे सकाळच्या नाश्त्याचं व्हिडिओ आहे. सकाळचा नाश्ता चालला होता माझा, ते पण व्हिडिओ मी या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. तर मंडळी, काही ना काही मी व्हिडिओ बनवतच असते. तर सपोर्ट करा मला, या बहिणीला.